हाय हॅलो नमस्कार, मी शोभाच्या नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे। तर गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी स्वामी समर्थ प्रकट दिन 31 मार्चला होते, तेव्हा जानूच्या पप्पांनी काही हार आणि काही फुले आणलेली। तर मी त्या फुलांचा असं छानपैकी हार तयार केलेला। तर फुलांचे मी 4-5 हार तयार केलेले। तर त्यातील एक हार मी चौकटीला लावलेला आणि काही हार होते ते मी देवांना लावण्यासाठी तयार केलेले। जानूच्या पप्पांनी 3 हार आणलेले आणि बाकीची भरपूर फुले होते, तर मी त्या फुलांचे हार तयार केले। गणपती बाप्पाला एक हार घालण्यासाठी तयार केलेला, एक हार मी राधाकृष्ण आणि एक हार मी गुरुदेव दत्त महाराजांना घालण्यासाठी तयार केलेले। वैष्णूच्या पप्पांनी सकाळचे लवकरच देवांसाठी फुले आणि हार आणलेले। तर मी आंघोळ करून झाल्यानंतर देवाची पूजा करून नंतर हार तयार केले आणि नंतर सर्व देवांना हार घातले। दुपारच्या वेळेला मी जेवणामध्ये वरण भात, बटाट्याची भाजी, मेथीची भाजी, चपाती आणि आम्रखंड आणि पापड तळलेले। तर असे साधे दुपारचे वेज जेवणामध्ये होते। वैष्णवीच्या पप्पांनी सुट्टीवर येताना हा ज्यूसर आणला होता। त्यामध्ये वैष्णवी शाळेतून आल्यानंतर दुपारच्या वेळेला वेगवेगळी फळे टाकून ज्यूस तयार करत होती। तर पहिल्यांदा तिने संत्री सोलून संत्र्याचा ज्यूस तयार केलेला आहे। दुपारच्या वेळेला वैष्णवीने संत्री सोलून संत्र्यांचा असा छानपैकी ज्यूस तयार केलेला आहे। निघला की संत्र्यांचा ज्यूस तयार केल्यानंतर नंतर तिने डाळिंब, द्राक्ष आणि कलिंगड असे वेगवेगळे फळं घेऊन त्यांचाही तिनं ज्यूस तयार केलेला। हे ज्यूसर आहे ते फक्त हातानं फिरवून ज्यूस तयार होत होता, त्यामुळे ती वेगवेगळी फळे घालून ज्यूस तयार करत होती। आदल्या दिवशी मुलांनी अननस, द्राक्ष यांचा ज्यूस तयार केलेला। तर असा मिक्स कलिंगड, द्राक्ष आणि डाळिंबाचा ज्यूस तयार झालेला आहे। दुपारच्या वेळेला राहिलेल्या ज्यूसमध्ये मुलांनी कलर आणि साखर टाकून ग्लासमध्ये पाणी भरून चमचे टाकून फ्रीजरमध्ये आईस्क्रीम तयार केलेले आहेत। तर आधीने गोळा मिळतो त्या पद्धतीने आईस्क्रीम तयार केलेली आहे। तर आजचा हा व्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि वेळात वेळ काढून व्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।